नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मोमोज चटणी. मोमोज चटणीसाठी लागणारे साहित्य 4 टमाटर, लसूण, मिरची, काश्मीरी मिरची, चवीपुरतं मीठ, थोडंसं सोया सॉस आणि व्हिनेगर. सर्वात प्रथम मी इथे गरम पाण्यामध्ये टोमॅटो शिजायला टाकलेले आहेत. तसेच त्याच्यामध्ये मिरची, लसूण आणि काश्मीरी मिरची ही शिजवून घेतलेली आहे. हे मिश्रण थंड झाल्यावर याच्यात जे टोमॅटोचे साल आहेत ते काढून घ्यायचे आणि हे थंड झालेलं मिश्रण चांगलं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. त्यानंतर मी गॅसवर कढईत टोप गरम करत ठेवला आहे. त्या टोपामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये ते चांगलं गरम झालं की यामध्ये मी सर्वात प्रथम क्रश केलेला लसूण टाकणार आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी आता लसूण टाकलेला आहे. लसूण चांगलं तेलामध्ये परतून घेतल्यावर ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकणार आहे. जे आपलं मिश्रण केलं आहे चटणीसाठी टॅमॅटो, मिरची आणि काश्मीरी मिरचीचं ते मिश्रण याच्यामध्ये टाकून एकजीव करून घेणार आहे. हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि जोपर्यंत ते सुटत नाही तोपर्यंत चांगलं असं शिजवून घेणार आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी डार्क सोया सॉस आणि थोडासा व्हिनेगर टाकणार आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत ही चटणी शिजवून घेणार आहे. तर आपली मोमोजची चटणी स्पायसी अशी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. साधी आणि सोपी मोमोज चटणी आपली तयार आहे. स्वस्त खा आणि मस्त रहा.